महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक गंजमाळ पंचशील नगर मधील समस्यांकडे महानगरपालिकेचा कानाडोळ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। नाशिक गंजमाळ येथील पंचशील नगर मध्ये खराब टॉयलेटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। महानगरपालिकेला वारंवार ऑनलाईन तक्रार करूनही महानगरपालिकेने लक्ष न दिल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। नागरिकांना डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांचा सामना करावा लागत आहे। महानगरपालिका फवारणी करत नाही, टॉयलेट साफ करण्यासाठी नगरपालिकेचे माणसं येत नाहीत, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। त्यांनी थेट महानगरपालिकेला आमच्या परिवारासह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, तरी आता महानगरपालिकेला जाग येईल का याकडे पंचशील नगर मधील नागरिकांचे लक्ष लागून आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया कॅमेरामॅन रोजमी शेख सह प्रतिनिधी रमेश गिरी, नाशिक। हॅलो नमस्कार, मी रमेश गिरी गोसाई, वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया। आपण आज पंचशील नगर मध्ये आलोय आणि आज आपण आलोय की यांची तक्रार आहे की इथं बाथरूम हे खूप घाण आहे आणि खूप वास येतोय। रात्री पण त्यांना झोप येत नाही, डास आहे आणि एवढे घाण आहे इथं। आपण प्रत्यक्ष बघताय आणि किती एवढी जबरदस्त एवढं घाण आहे आणि या नागरिकांची तक्रार आहे की इथं घाण झालेली आहे आणि प्रशासन कुठल्या प्रकारचं दखल घेत नाही। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकं काय प्रॉब्लेम आहे। खूप गंभीर आहे आणि ते धुणारे वाले येतात ना, ते म्हणता आमच्याकडे काम नाहीये तरी आम्ही करतो म्हणता, असे डायरेक्ट बोलतात ते तोंडावर। ऑरेंज ड्रेस वाले म्हणता फक्त आम्ही आमचं काही हे काम नाहीये, पण आम्ही येतो म्हणे नुसतं पाणी टाकून जाता, अजिबात स्वच्छता ठेवत नाही। कुठल्या गोष्टीची कोणी हरकत, कोणी दखलच घेत नाही। इतकी घाण आहे का आम्हाला खूप त्रास आहे। इथं एवढे मच्छर होऊन जातात, लहान लहान मुलं, सगळ्यांना खूप त्रास आहे त्याचा। तर तुम्ही येऊन आणि इथं काहीतरी स्वच्छता करा। सगळे संडास चोकअप झालेले। आम्ही आता जर नाही तुम्ही आमची दखल नाही घेतली तर आम्ही डायरेक्ट आंदोलन करू। आता आम्ही सगळे येऊ आणि आंदोलन करू। टाकी पूर्ण भरलेली आहे, ती सगळी वाहती इकडे। आपण बघताय की यांनी जर 2-3 दिवसामध्ये जर काम झालं नाही तर सरळ रस्त्यावर उतरण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे आणि त्यांनी सर्व सांगताय की सर्व आम्ही रस्त्यावर उतरणार आहे। तर प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांनी इकडं पंचशील नगर एरियामध्ये 30 ते 40 वर्ष या बांधकामाला झाले, तरी पण त्याची दुरुस्ती आणि व्यवस्थापन काहीच झालेलं नाहीये आणि साफसफाई पण रोजच्या रोज होत नाहीये। तरी प्रशासनाला नाही का आमची विनंती आहे की इकडं रोज साफसफाई आणि नाही का नवीन बाथरूम बांधून देण्याचा ह्या गरीब लोकांना। आपण गंजमाळ परिसरात पंचशील नगर येथे मयूर गॅस एजन्सीच्या मागे हा सुलभ शौचालय आहे। जाणून घेऊया या ताईची काय प्रतिक्रिया आहे। जसे संडासांचं काम, शौचालयांचं काम झालंय तशी खालची मोठी टाकी साफ केलेली नाहीये त्या लोकांनी आणि सगळ्या पाण्याच्या ज्या टाक्या आहे ना त्या सगळ्या फुटलेल्या। इथं बोरिंग काढलेली होती ती सुद्धा चालू नाहीये आणि नळाची सोय नाहीये। नळ लावलेले पण त्या नळांना पाणी नाही, टाकीत पाणी साचलं तरी टाकीत पाणी राहत नाही। सगळ्या टाक्या फुटलेल्या आहे आणि सगळीकडे सगळा परिसर घाण आहे। शौचालयाच्या आजूबाजूचा आणि शौचालय तर 1 नंबरचे घाण आहे। सगळं दुरुस्त करून द्यावा संडास शौच आणि जे शौचालय धुवायला येतात ना ते 4 दिवसानंतर येतात आणि ते व्यवस्थितशीर होती नाही, काही साफ करती नाही। ती घाण ठेवलेली आहे ती सुद्धा ते उचलती नाही। महिना भरते ना असे आता आपण यांच्याकडनं या बाथरूमच्या आणि या बाजूचा जो कचरा आहे यांच्याकडनं समस्या जाणून घेणार आहोत। पंचशील नगर मध्ये आलो आपण। मावशी, नेमका काय प्रॉब्लेम आहे? लय घाण आहे आमच्या संडासामध्ये। किती वर्षापासून तुम्हाला चांगले 1 वर्ष होत आलंय तसा त्रास आहे आम्हाला। धन्यवाद। मावशी, तुम्ही सांगायचे याच्याबद्दल काही? अहो इतकी घाण आहे, आम्हाला बसायला सुद्धा वाटत नाही, का पाणी नाही का काय नाही, कोणी साफ पण करायला येत नाही। काय करायचं? तुम्ही अर्ज केला होता का? केला होता, किती जणांना सांगितलेलं। महानगरपालिकेला तुम्हाला काय नेमकं काय सांगितलंय? काय नाही, येतो म्हणतो, येतही नाही, काय जातही नाही। आजपर्यंत कोणी आलं की इथं? येतं थोडं साफ करता जाता निघून। धन्यवाद। मावशी, तुम्ही सांगायच्या बद्दल काही? सांगू का? संडास आमचे पूर्ण चोकअप झालेले, त्या संडासांकडे दुर्लक्ष देतात। सफाईवाले येतात तर ते काही सफाई करत नाही व्यवस्थित।
ते काय म्हणते का आम्ही चोकअप झालेले, आम्ही तुम्ही कंप्लेंट करा. कंप्लेंट केल्यानंतर येतच नाही ते. यापूर्वी तुम्ही कंप्लेंट पंचशील नगर एरियामध्ये खूप नाही का डास मच्छरांची उत्पत्ती होत आहे, पण इकडं लहान मुलं आणि तरुण लोक आणि म्हातारे लोक आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम आहे नाही का. आणि नाही का त्यांना डास मच्छर चावण्याचा, मलेरियाचा, डेंग्यूचा खूप धोका नाही का निर्माण झाला आहे. आणि इकडं लाईट आणि पाण्याची पण बिलकुल व्यवस्था नाहीये, तर इकडं 24 तास पाण्याची व्यवस्था बाथरूम मध्ये द्यावी ही विनंती करते मी. लाईट पण नसते इकडं. आता या मावशी बाबा काय बोलताय यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण, हे काय बोलताय. पहिले तरी पावडर फिनेल सर्व टाकायचे, आता तर काहीच नाही टाकत. आता कायची व्यवस्था नाहीये इथं. धुणाऱ्यांचं बोला. तुम्ही बोला मावशी, तुम्हाला काय बोलायचंय, तुमची काय प्रतिक्रिया आहे. आमच्या इथं हे बघा कसा कचरा उगलेला आहे. टॉयलेटची घाण आहे, ती बा भरून ठेवलेली सगळी घाण, ती सुद्धा उचलत नाही. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.